दलित समाजातील एक निर्भीड व्यक्तिमत्व आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा पुण्यात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रभर सम्राटच्या माध्यमातून पसरवणारे निर्भीड पत्रकार दत्ताजी सुरवंशी सर यांचा आपण हा घेतलेला सत्कार खऱ्या अर्थाने एक आंदोलन म्हणजे वाचा फोडण्यासारखं आहे। अधिक मी राजकारणाचं बोलत नाहीये, मी फक्त दत्ता सुरवंशी सरांबद्दल बोलतो। ते आमचे सर होते, आम्ही त्यांच्याकडे क्लासला जातो। ते स्पोर्ट्समन होते, क्रिकेट खेळताना देखील ते आमच्या सोबत मार्गदर्शन करायचे। अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे आणि फार खडतर परिस्थितीला मात करत ते आज आपल्या समोर उभे। आज आपल्या लोकांचे जर प्रश्न मांडायचे झाले तर कुठला वृत्तपत्र होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम मुकनायक चालू केला। त्या मुकनायकचं रूपांतर मान्य बाबूंजी कांबळे यांनी सम्राटच्या माध्यमातून आपल्या लोकांवर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याची वाचा फोडली। दत्ताबाईंना एवढा मोठा पुरस्कार भेटला जे बाबासाहेबांनी वृत्तपत्र काढले त्याचा, त्यामुळे आम्हाला खूप अभिमान वाटला की खरंच मोठं काम केलं त्यामुळेच त्यांना तो पुरस्कार भेटला आहे। आणि वृत्तपत्र म्हणजे काय तर ते समाजाचा आरसा असतो, तो आम्हाला दाखवण्याचा पुरं प्रयत्न करतात, त्याचा मला अभिमान आहे। कारण यामुळेच आपली प्रगती होत असते की समाजामध्ये काय घडतंय काय नाही, आपल्याला नाही काय कोणत्या गोष्टीवर लक्ष द्यावे लागत हे ह्या जे वृत्तपत्र काढतात त्यामुळेच आपल्या या बातम्या समजतात आणि आपण एकमेकांमध्ये संवाद करू शकतो की ही गोष्ट चुकीची आहे किंवा कोणती अन्याय करणारी आहे, याच्यावर आपण चर्चा करून समाजात बदल घडवू शकतो केवळ या वृत्तपत्रामुळेच। त्यामुळे वृत्तपत्र बाबासाहेबांनी पण हे महत्त्व दिलं होतं की त्यांनी का काढलं की आपण असं जास्त माणसं एकत्र कधी कधी येऊ शकत नाही, पण पत्र आपण हातात घेतलं की सगळ्या आपल्या घडामोडी जगातल्या घडामोडी आपल्या याच्यातून कळत असतात आणि ते एवढं मोठं कार्य ते करतात, त्याच्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन। बातमी घेऊन आपल्या पेपरमध्ये छापणे आणि ती बातमी उद्या ती पेपरला येणं हे सुद्धा बघणं हे पत्रकाराचं इतकं मोठं जबाबदारी पद असतं की ती आपली बातमी छापली आहे का, की ती बातमी खरोखर लोकांपर्यंत पोहोचणार आहे का, की त्याच्यामध्ये काय तर खाडाखोड करून म्हणजे त्याला चित्रपटाचं रूपांतर तर नाही देण्यात आलं। मी जे सांगितलं त्याचं चित्रपटाचं रूपांतर नाही केलं हे सुद्धा त्यांचं जबाबदारी असते मोठी। त्यांनी सर्व मराठवाडा मिनी संघातील कुठलाही कार्यक्रम असू द्या, त्यांनी आपल्या मराठवाडा मिनी संघातील महिलांना जे सभासदांना युवकांना प्रत्येक वेळा सामावून घेण्याचं काम केलेलं आहे। त्यांचा कार्यक्रम कुठं असू द्या सर्वप्रथम आपल्या मराठवाडा मिनी संघातील सभासदांना आमंत्रण असतं, हे मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे। त्याने आवडून सांगतात की सर्वांनी कार्यक्रमाला या, आपले लोक सुद्धा सभासद सुद्धा आपल्या पद्धतीने ज्यांना ज्यांना वेळ असेल ते जातात। त्यानंतर हा जो पुरस्कार मिळाला आहे त्यांनी जो आपला पुरस्कार जो मुकनायक आपल्या मराठवाडा मिलिंद संघाला जो बहाल केला आहे त्यांचं सुद्धा मी बहाल केल्यामुळे आपल्या मराठवाडा मिलिंद संघातर्फे त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो की खरोखर त्यांची सुरुवात मराठवाडा मिलिंद संघापासून झालेली आहे। कारण ज्यावेळेस माणूस यशस्वी होतो त्यावेळेस त्या माणसाला विचारतात की तुमची सुरुवात कशी झाली, ती सुरुवात त्यांची मराठवाडा मिलिंद संघातून झाली। सरांच्या या पत्रकारितेबद्दल मी सांगू इच्छितो की सर जवळजवळ मराठवाड्यात गेले 30 वर्षे आपल्या मराठवाडा मिलिंद संघाच्या याच्यात क्रियाशील सभासद म्हणून एक कार्यकर्ता म्हणून असले तरी आपल्याला वेळ द्यायला तयार होतात। तरी मी सरांना सांगतो की त्यांच्या या पत्रकारितेच्या याच्यात पत्नीचा, मुलाचा, आईचा या सर्व कुटुंबियांचा हात आहे। तसेच मराठवाडा मिलिंद संघाचा हा एक मुकनायक त्यांना पुरस्कार मिळाला, मराठवाडा मिलिंद संघाचा गौरव आहे। कारण तुम्ही कुठे जरी गेलात तर पहिली ओळख तुमची काय असते की बाबा मराठवाडा मिलिंद संघाचा हा एक क्रियाशील सभासद होता। मराठवाडा मिलिंद संघातच याचं बालपण जोपासलेलं आहे, मराठवाडा मिलिंद संघातच हा लहानाचा मोठा झालेला आहे, हा मराठवाडा मिलिंद संघाचाच एक सभासदाचा मुलगा आहे, हीच तुमची पहिली ओळख असते। तरी मी सरांना पुढील वाटचालीसाठी मराठवाडा मिलिंद संघाच्या वतीने, मराठवाडा मिलिंद महिला संघाच्या वतीने, मराठवाडा मिलिंद युवक माझ्या कांबळे कुटुंबाच्या वतीने आज त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। जेव्हा वर्तमानपत्रात काम करत असताना त्या वर्तमानपत्रामध्ये पत्रकार करताना आम्हाला काही बंधन असतात, ती बंधन आम्हाला झुगारून द्यावी लागतात। त्यामुळे ते बंधन झुगारण्याकरता मी जरी मराठवाड्यामध्ये क्रियाशील असेल, युवकांचा अध्यक्ष होतो, काही त्याच्यानंतर मराठवाडा मिलिंद संघामध्ये होतो, परंतु मला असं काही करायचं होतं की बबनरावांनी मला सांगितलं की दत्ता तुला
एक असा भाग घ्यायचा आहे की त्या भागामध्ये जाऊन तुला ते काम करायचं. म्हणजे प्रत्येकाचं कसं स्पेशलिस्ट असतं. आपण एक डॉक्टर असतो बघा, त्या डॉक्टरकडे म्हणजे कोणाचा कानाचा स्पेशलिस्ट असतो, कुणी नाकाचा असतो, कुणी हृदयाचा असतो, म्हणजे स्पेशलिस्ट व्हायला पाहिजे. साहेब मला म्हणले की दत्ता तू पत्रकारितेमध्ये काहीतरी स्पेशलिस्ट झालं पाहिजे. म्हणजे सर मी काय करू? तर म्हणले की तू अजूनही खेडेगावात आपण गेल्यानंतर संविधान कोणाला माहिती नाही. ते संविधान लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम जर तू केलं तर खऱ्या अर्थाने तू भलं तुला पैसे मिळणार नाही, भलं तुला कोणी लोक बिल्डिंग बांधून देणार नाही किंवा याच्यामध्ये तुला देणार नाही, प्रत्येक याच्यामध्ये तुला काही करणार नाही, परंतु तू जर आहे करतो. मी सर तुम्ही सांगाल तसं करतो. म्हणून मी त्यावेळेस माझा विचार होता की मराठवाड्याच्या माध्यमातूनच करायचं. म्हणजे तो जो संविधानाचं संपूर्ण जनजागृती होती ती मराठवाड्यात, परंतु मराठवाड्यामध्ये मी सदस्य होतो आणि मराठवाड्यामध्ये हे कार्यकारी मंडळ आहे. एकाला पटेल दुसऱ्याला पटणार नाही, दोघांना पटेल 4 जणांना पटणार नाही. म्हणून मी विचार केला, मी काही जणांची चर्चा पण केली त्या बाबतीत, जे त्यावेळेस हयातीमध्ये होते. भीमराव गायकवाड होते, बी कांबळे वगैरे सर्व त्यावेळेस होते. मी त्यांच्याशी चर्चा केली की म्हटलं असं ते म्हणजे अरे आपलं संघटन आहे, आपलं हे संघ आहे, त्याच्यामध्ये तुझं कुठं हे काम म्हणतो. आणि ते योग्य होतं, त्यांनी बोललेलं मला ते पटलं मला. तर मी म्हटलं मग काय करावं? तर मग ते म्हणाले की तू एक काम तुझं स्वतंत्र काहीतरी असेल वेगळं कर. आणि मला साथ देणारे भीमराव गायकवाड होते, बी कांबळे होते, शंकरराव ढोणे होते. मी या सगळ्यांना विचारून मग त्याच्यानंतर मी सम्राट विचार मंचाची स्थापना केली. आणि मग सम्राट विचार मंचाच्या माध्यमातून मी या ठिकाणी खेड्यापाड्यात पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि जवळजवळ आजच्या घडीपर्यंत 7,500 संविधान अख्ख्या महाराष्ट्रभर मी दिले. सम्राट विचार मंच माध्यमातून मराठवाडा मिनी संघाच्या माध्यमातून ते मी दिले. आणि ते सांगत असताना त्याच्यामुळं हा पुरस्कार मला यावेळेस मला पहिला पुरस्कार मिळाला नागपूरला दीक्षाभूमीला समाज कल्याण मंत्री डॉक्टर राजकुमार बडोले यांच्या हस्ते पहिला मला मूकनायक पुरस्कार मिळाला. तो मला तिथे मिळाला. त्याच्यानं म्हणजे तो संपूर्ण भारतावरचा होता. त्या भारतातील फक्त 100 पत्रकार होते आणि पुण्यातून मी एक पत्रकार होतो. म्हणून तो त्याचा मला फार अभिमान वाटतो. परंतु त्याच्यानंतर दुसरा पुरस्कार मिळाला मूकनायकचाच मिळाला. तो मिळाला पुणे शहरातर्फे मिळाला. आणि तिसरा पुरस्कार मिळाला तो यावर्षी पिंपरी चिंचवडचा. म्हणून हे तिन्ही पुरस्कार मला फार महत्वाचे वाटतात. कारण बाबासाहेबांनी चालवलेलं जे पाक्षिक होतं त्या पाक्षिकाचा एक छोटासा भाग म्हणून दैनिक सम्राट. आमचा जो 20 वर्ष माझा गेली 20 वर्षाचा जो अनुभव आहे तो अनुभव आम्ही पाठीशी लावून सम्राट चालवण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्यासारखे कदरदान आहेत, तुमच्यासारखे कदरदान करतात, कौतुक करतात, याच्यातच आमचं सर्व काही आलं. म्हणून मला या ठिकाणी पिंपरी चिंचवड महाराष्ट्र राज्याच्या परिषदेने त्यांनी तो पुरस्कार मला त्यावेळी दिला आणि मला त्याचा अभिमान वाटला.